आखाती देशातील युद्धाचे परिणाम आता थेट भारतातही जाणवू लागलेले आहेत। LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा होईल म्हणून सध्या गॅस एजन्सीच्या बाहेर घरगुती गॅस ग्राहकांच्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या रांगांना आता कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी विविध गॅस एजन्सीच्या बाहेर आता पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतो। आपण सध्या रत्नागिरीतल्या शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या बाहेर आहोत आणि बघू शकता की या ठिकाणी होमगार्डचे काही पथकं जी आहेत ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली पाहायला मिळत आहेत। गॅस एजन्सीच्या बाहेर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीनं घरगुती गॅस मिळावा यासाठी विविध ग्राहक जे आहेत ते गॅस एजन्सीच्या बाहेर या ठिकाणी लाईनी लावत आहेत। सध्या गॅस मिळण्याचा जो कालावधी आहे तो देखील या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आणि त्याचमुळं कदाचित इथे आलेले ग्राहक पॅनिक होऊ शकतात। या भीतीनं सध्या गॅस एजन्सी धारकांनी या ठिकाणी सुरक्षा पुरवावी अशी मागणी या ठिकाणी केलेली होती आणि त्याच अनुषंगाने तुम्ही बघू शकता की या ठिकाणी होमगार्डचे पथक या ठिकाणी तैनात झालेले पाहायला मिळते। 4 होमगार्डचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ते या ठिकाणी गर्दीवरती नियंत्रण मिळवताना पाहायला मिळत आहेत। सध्या गॅस घरी आपल्या केव्हा येईल याची चिंता प्रत्येक ग्राहकाला लागलेली पाहायला मिळते आणि या सिच्युएशन मधून काही गैरप्रकार सुद्धा होऊ शकतो आणि तोच टाळण्यासाठी सध्या गॅस एजन्सीने आपल्या एजन्सीच्या बाहेर या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे आणि त्याच अनुषंगानं रत्नागिरी शहरातल्या विविध गॅस एजन्सीच्या बाहेर सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।